गाईज तर स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये. मी बोलणार होते, बोललेच ना, ठीक आहे. माझ्यामुळे हे ब्लॉग जरा- बघतात म्हणून मला बोलायला राहू लागतं. दे, हे जरा जास्तच बडबड करायला लागलेत आता ब्लॉग मध्ये, मला बोलून देत नाहीये म्हणून म्हटलं की आता मी बोलणार म्हणून. ठीक आहे, बोल गाईज. मला ऑफ कॅमेरा एवढी ओरडली ना मला. कालचा ब्लॉग ज्यांनी पाहिला ना त्यांनी बघा तिला मी इथं ना कसं आणलंय आणि आम्ही कुठं आलोय. पण आम्ही आलोय बँगलोरला. सॉरी, आता सस्पेन्स ठेवून फायदा नाही. आम्ही आलोय बँगलोरला ते पण मला फसवून आणि प्रतिभाला ना मी कसं बँगलोरला आणलंय, आम्ही कसं अर्ध्या तासात बॅग भरले, कसं सगळं काय केलं त्याच्यासाठी मागचा व्लॉग बघा, मग हा बघा. तर आम्ही आलोय बँगलोरला आणि मला आणि आम्ही इथे आल्यावर चाकण सोडलंय, महाराष्ट्र सोडलंय आम्ही. सॉरी, आम्ही आता इथं सेट होणार आहे. या गोष्टीने तुम्ही सगळे शॉक व्हाल, आहे की नाही? आता आम्ही बँगलोरलाच राहणार आहे गाईज, येस. परमनंट. आणि इथे यांनी का आणलंय ना ते तुम्हाला मी लास्टला सांगते. हा, आधी मला क्लिअर करू द्या गाईज. आम्ही बँगलोरला राहणार नाहीये. इट वॉज जस्ट मस्ती करतोय तुमच्यावर. तुम्हाला असं झालं पाहिजे का गेले का नाही. तर बँगलोरला मी का आलोय ते प्रतिभा सांगा तुम्हाला. आपण का आलोय सांग. हे 1.5-2 वर्ष इकडे थांबलेले कामासाठी. थांबलेलो म्हणजे काय, ते म्हणजे स्टॉप, राहिले तो होते, काय होते. बस स्टॉप आहे का मी इथं थांबलो नाही, होतो. कामामुळे ते इकडे आले होते आणि त्यांना त्यांचं कसं आहे माहिती का, जिथे जातील ना ते अशा मेमरीज खूप साऱ्या असतात त्यांच्या. आणि इकडे आले की त्यांना असं होतं की मी कुठे कुठे जाऊ आणि कुठे कुठे नाही जाऊ, असं होतं. सो गाईज, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी इथं मी ना 6 एप्रिल 2024ला बँगलोरला आलो. माझा एक प्रोजेक्ट चालू होतं इथं, फॉक्सकॉन म्हणून एक कंपनी. त्या कंपनीसोबत आपलं टायअप होतं, आपण काम करत होतो त्या कंपनीसोबत. तर माझं जे आहे बिझनेस, प्लायवूड, हार्डवेअर सगळं, त्याच्यात एक्सेट्रा कंपनीसाठी खूप काही केलं. मग 2 वर्ष होतं, तुम्ही विचार करा. त्या 2 वर्षात प्रतिभाने 2000 वेळा डोकं खाल्लं खूप माझं. वेळा मी इतक्या वेळा बोलले ना की दीपू मला एकदा तरी नाही बँगलोरला. आणि काहीच असं होतं की नव्हतं जमत मला ना ते नवीन एरिया ॲडॅप्ट करायला. कमी 6 महिने लागले. त्यात भाषा अजून कळत नाही मला बरं का इथली, काय बोलतात काय नाही. आणि त्यात म्हणलं हिला तू स्टुडिओ सोडून येणार कसं काय. तर सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यात ना एका महिन्यात माझे ना कमी 4-5 फ्लाईट पण असायच्या. मी घरी जायचो. मी ना इथनं रात्री निघायचो, रात्री घरी झोपायचं आणि सकाळी हिला भेटून परत निघायचो. तुम्ही जुने व्हिडिओज बघा. मी खूप चिडायचे, मला खूप राग यायचा की मला आणत नाही हे इकडे म्हणून. आणि गाईज, हे आहे आमचं इथं बँगलोरचा फ्लॅट. तर तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, आपण ते लास्टला सांगा. 2 गोष्टींमुळे बँगलोरला आलो. एक तर माझं इथं छोटंसं काम आहे परत एक वेळा, ते आम्ही करणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे ते तुम्हाला सांगा. आम्ही कुणासोबत राहतोय, कुणाचा फ्लॅट आहे, ते 2 स्पेशल लोक कोण आहे तेही तुम्ही जर आता गेस केलं तरी चालेल. सो आता आजपासून 7 दिवस आम्ही बँगलोरला आहे. कुठं जाणार आहे, काय जाणार आहे ते आम्ही सांगू. आणि डे 1 आहे आजचा बँगलोरचा डे 1 आहे. आम्ही चाललोय शॉपिंगला. मग तिथं स्ट्रीट फूड वगैरे काय काय करतोय त्यासाठी मजा मस्ती धमाल. त्यासाठी तुम्हाला ब्लॉग लास्टपर्यंत बघायला लागणार आहे. सो आता आम्ही चाललोय खाली, आम्हाला व्हिडिओ शूट करायचा आणि खाली तुम्हाला सोसायटी दाखवतो. एवढी खतरनाक आहे ना सोसायटी, खूप जास्त मजा येणार आहे. आणि काहीच माहिती आहे, 20 days चॅलेंजमुळे ना मला एक लय घाण सवय लागली. फास्ट बोलायचं. असं वाटतं लेंदी नको व्हायला, पण मला आता वाटतं की माझा माणूस झालाय बडबडा. नाही बडबडा नाही. मग मला असं वाटतं की आता मी हळू बोलावं, कारण तुमच्याकडे वेळ आहे. आता सवय पण झाली आम्हाला बघायची. तो लेट्स गो. आम्ही खाली चाललो. आम्ही काय काय करतोय आज ते तुम्हाला दाखवतो. येस, चलो. सो गाईज, मी तर ना या पोरीच्या आणि ह्या सोसायटीच्या तर प्रेमातच पडले. तुम्हाला आता खाली जाताना आम्ही सोसायटी दाखवतो. आम्ही राहतोय 17व्या फ्लोअरवर. भारी वाटतं. हे माझं थोडं स्वप्न टाइमच होतं की मला 17th फ्लोअर ह्याच्यापेक्षा वरच्या फ्लोअरला राहायचं आणि ते फील घ्यायचं होतं कसं राहतो कसं काय. सो ॲज युजल आपली लाईफ ना इथे 17th फ्लोअर आहे. आपली लाईफ अशी गडबडीतच राहणार आहे हमेशा. कुठंच हे नाही जाऊ शकत सुखाने शांत डोक्याने प्लॅन करून. लाईफ ऑफ अ कॉन्टेंट क्रिएटरनी ब्लॉगर अशीच असणार आहे. स्वतः आता गाडी आहे खाली. आम्हाला फोटोज व्हिडिओ काढायचे होते पण उशीर झाला त्याच्यामुळे. सो चला, तुम्हाला आमच्या कॅमेऱ्याने आणि आमच्या डोळ्याने आणि आमच्या बोलण्याने तुम्हाला बँगलोर दाखवतो. तरी आलं ब्लॉग बंद. हा ना कोणच्या मॉलची पार्किंग नाही आहे, ह्या बिल्डिंगची पार्किंग आहे आणि ती अंडरग्राउंड आहे. 2 फ्लोअर खाली आहे. विचार करा. आता तुम्हाला लगेच थांबा, बाहेर चाललो आम्ही. सोसायटी दाखवतो, सोसायटी कशी येते. मला व्हिडिओज काढायचे. व्हिडिओज काढू आपण थोड्या वेळेस. आमची गाडी आली आहे गाईज. असा तर गेट आहे या सोसायटीचा. येताना परत दाखवेल तुम्हाला मी. काल शूट केलं पण कालचा ब्लॉग घेता आला तर घेईन. ॲडिंग प्रेस्टीज टू युअर लाईफ. प्रेस्टीज टू युअर लाईफ.
गाईज प्रतिभाला आता फक्त माझे किस्सेच ऐकायला लागणार आहे. आता मी जस्ट तिचं डोकं खाल्लं की इथं मी हे केलं, तिथं मी हे केलं. आता तिला म्हणलं बागी हॉटेल गेलं, तिकडे आम्ही नाश्ता केला, जेवलो होतो. आणि तिचं आता मला हे पोहोचेपर्यंत हेच ऐकायचंय फक्त बस. मला सगळं आठवतं कारण ही जागा मी विसरलोच नाही. एवढं एक्सप्लोर केलं, एवढं फिरलोय ना ही जागा. आणि आनंद किती होतोय सांगताना. अरे मग परत 1-1.5 वर्षांनी आलोय ना. आलो होतो तिकडे आलो होतो. ही वाला प्रतिभा ह्याच्यामुळे म्हणते हा ना तू लहान बाळच आहे. त्यावेळी मी थार मध्ये ते छोटे छोटे डेडपूलचे हे लावले का, मला मेसेज करते तू लहान आहेस रे. लहानच आहे. मुली जगात कुठं पण जाऊ, पहिली गोष्ट जी त्यांना सुचते ना ती आहे शॉपिंग. तर आम्ही तुम्हाला आता बँगलोरचं पहिले दाखवतो. आपल्या पुण्याला पण आहे, मुंबईला पण आहे. बँगलोरचा हा मॉल आहे, फिनिक्स मॉल ऑफ एशिया, जिथं माझी तर खूप आठवण येते. आज जाऊन मी तुम्हाला एक एक सांगतो, पण मी तुम्हाला बाहेरून दाखवतोय. हा मॉल असा दिसतोय. आता तुला बँगलोरला तेच ऐकायचंय बाई. सो गाईज हा मॉल आहे बघा, फिनिक्स इथला बँगलोर मधला. जर इथं कोण आलंय तर त्यांनी कमेंट करून सांगा आम्ही आलोय. आम्ही आता जाऊ आत आणि आज जाऊन प्रतिभा परत काय शॉपिंग करते ते बघू सगळं. यांचं मला आता हेच ऐकावं लागणार आहे. पण तू इथे माझी ही आठवण आहे, तिथे माझी ती आठवण आहे. इथे गेलो होतो, तिथे गेलो होतो, या इकडे जरा. मला थोडं राहून देतोय. किती ऐकायचं माणसाने, किती ऐकायचं. अजून तर आल्यापासून खूप- ऐकते मी. गाईज खूप दमलो आणि झोप येते म्हणून मी कॉफी मागवली. आणि तिची शॉपिंग नाही झाली म्हणून ती चिडचिड करते माझ्या. असं नाही आहे. कॉफी पण जाऊ दाखवतो तुम्हाला पुढं चाललंय. सगळं ऑन द स्पॉट करतंय, प्री प्लॅन तर काय नाही आमचं. गाईज या मॉलला मी कमीत कमी 500 वेळा आलो असेल. झाले तुम्ही हां फिनिक्स मॉल ऑफ एशिया. शॉपिंग करायची म्हणून घेऊन आले, काहीच घेऊन नाही दिलं. काहीच नाही. शिर असं करतात. गाईज हिला ना 1 ताससाठी म्हणजे 1 तास शॉपिंगचा दिलता. झुडिओ फिरली, वेस्ट साईड फिरली, समोर गेलं, मागं गेलं. मी सांगते, हां. मी खूप सारे कपडे घेतले बरं का. मी तुम्हाला दाखवले पण मागच्या याच्यामध्ये मी खूप सारे कपडे घेतले, पण मला एकही नाही आवडला. झुडिओमध्ये खूप घेतले, वेस्ट साईडमध्ये घेतले, पण एक पण नाही आवडलं. आणि हे आम्हाला असं बोलले ते मला की तिकडे गेल्यावर मी तुला घेऊन, हां. तू माझ्या भरोशावर चल. तुला एक गोष्ट सांगू का, हां. तुला जिथं सांगितलं ना आपण तिकडे जातच नाहीये. मी तुला नवीन जागेवर नेणार दुसऱ्या. अरे आता इथे पण बचका नका ना करू. सो गाईज आता आपण ना बँगलोरचं एक फेमस जागा आहे, तिथं आपण साऊथ इंडियन ट्राय करणार आहे. तर तुम्हाला आता डायरेक्ट तिकडे नेतो की काय काय खातोय, काय टेस्ट आहे ते. लेट्स सी समथिंग लाईक स्ट्रीट फूड. वाव, चलो. पुढे गेलं नाही जर पनीर कन्सिस्टन्सी पनीर खायला. पनीर चिल्ली लागते म्हणजे लागते. अजून साऊथ इंडियनचं ऑर्डर येते आहे, आल्यावर दाखवतो. पण पनीर चिल्ली पण भारी आहे. गाईज तुम्ही म्हणसाल की हे साऊथ इंडियन तो मला चाकणला तिकडं पण म्हणजे पुण्याला भेटलं ना. इथलं मी खाल्लं ना जेव्हा फर्स्ट डे आलतो ना बँगलोरला, मला एवढं भारी वाटलं आणि डायरेक्ट एकदम वेगळं लागत होतं ते. गाईज मस्त मस्त साऊथ इंडियन जेवण आलेलं आहे. अजून आम्ही स्पेशल जागी जाणार आहे, पण सध्या आता हेच काम चालू होतं. काय आणि हे तुम्ही म्हणसाल म्हणजे जसं म्हणलं भेटेल ना इथला टेस्ट सिरियसली खूप चांगला आहे. आपण आता प्रतिभा फर्स्ट बाईट घ्या आणि तू सांग काय वाटते तुला. सगळ्याचा एक एक टेस्ट करतो. अरे तू काय रिॲक्ट कर भाई. तू बँगलोर त्या दिवशी बँगलोरला आणलं असं ठीक आहे, काहीच बोलले ना. आता टेस्ट करते वरचर. सांगते ना चांगलं. अरे ब्लॉग म्हणजे थोडं ओव्हर ऍक्टिंग पण करायची. बापरे काय टेस्ट आहे. खरंच छान आहे टेस्ट. गाइस बैंगलोर में देखो ये 2 लोग हमारे साथ है. ये कौन है? इसके लिए आपको ब्लॉग अभी ह्यांना मी लास्टलाच दाखवणार. मला ब्लॉग शेवटपर्यंत पाहावं लागेल त्याच्यासाठी. कौन है 2 स्पेशल लोग हमारे साथ है? गाइस दिस इज द सोसायटी आम्ही राहतोय आणि इथं आमचं कोण राहतं अजून तुम्हाला दाखवायचं आहे. ते माझ्या मागच आहे. प्रतिभा वर गेली, तिला थोडं बरं नाही वाटत आहे. असं मला वाटतं की मी एक वेगळ्या जगातच आलो आहे. म्हणजे बघा ना तुम्ही कसं डेंजर वाटतं. आणि छोटं नाही 20-20 फ्लोअरची बिल्डिंग आहे बँगलोरमध्ये. गाईस तर फायनली ठरलं आहे उद्या कुठं जायचं ते. आणि प्रतिभाला आणि जी सोबत आहे तिला पण चांगलं वाटणार आम्ही कुठं चाललो. आणि जे सोबत आहे आता ते त्यांना भेटवायची वेळ आली आहे तुम्हाला. सो आता मी वर चाललो आहे
आणि जे आमच्यासोबत स्पेशल आहेत दोघं त्यांना पण दाखवतो तुम्हाला कोण आहे ते, आणि उद्याचं काय प्लॅन आहे ते पण तुम्हाला सांगतो. आणि आपण ब्लॉग एंड करणार आहे. मला माहिती आहे आजच्या ब्लॉगमध्ये काय चांगलं झालं नाही आहे, तरी आम्ही प्रयत्न केला आहे. गाईज आजचा ब्लॉग जे सकाळी तुम्हाला सांगितलं होतं स्ट्रीट शॉपिंग वगैरे वगैरे, तर पोरींनी तर वाट लावली त्या गोष्टींची. 1 तास त्यांना मॉलला सोडलं, काहीच शॉपिंग केली नाही, असेच आले. आणि ती दुसरी कोण आहे आणि माझ्यासोबत दुसरा कोण आहे ते तुम्हाला मी आता दाखवतोय. दाखवू का? ही आहे. मीच पहिली दुसरी तिसरी. सो गाईज ती माझी बहीण आहे आणि तिला दाखवायच्या आधी तुम्हाला सांगेन की तिने खूप मेहनत करून आता CA चे एक्झाम्स पास केलेत. एवढे 60 किलोचे बुक्स वाचले होते तिने CA चे एक्झाम्स पास केलेत. तर सगळ्यांनी तिला कॉंग्रॅच्युलेट करायचं. तर ती आहे दाखव की असं कसं दाखव मी. कॉंग्रॅच्युलेट मिसेस लक्ष्मी टोपे फॉर बिईंग, काय इंग्लिशमध्ये जास्त बोलता येत नाही, एवढं हार्डवर्क तिचं करून चार्टर्ड अकाउंटंट झाली. तर सगळ्यांनी तिला कॉंग्रॅच्युलेशन करा. आणि गाईज हा माझा क्लासमेट आणि हे आपल्यासोबत कोणत्या ब्लॉग मध्ये होते हे पण तुम्हाला सांगायचं, मला बघायचं तुम्हाला लक्षात आहे का नाही. सगळ्यांच्या लक्षात असणार. सो गाईज आता आम्ही ना एक हे ठरवलंय काय करायचं माहितीये का. गेम हे कोणचा खेळलोय? पिगवाला डुकरवाला गेम. लुडो खेळायचं, लुडो. सो गाईज हा ब्लॉगचा लास्ट पार्ट आणि फनी पार्ट आहे. तर आम्हाला थोडं हे करायचंय. त्यात मी आणि लक्ष्मी टीममेट असणार, बहीण आणि बहीण भाऊ, ही बहीण आणि हा भाऊ. तर असं एक समजा तुम्ही डायरेक्ट हे महाराष्ट्र आणि राजस्थान मध्ये मॅच होणार आहे. आता मी बोलतो फ्रॉम राजस्थान आहे महाराष्ट्र. ऐका ना, जे पण जिंकलं जय महाराष्ट्र. जे महाराष्ट्र जे राजस्थान आम्ही बरं काहीच ऐका ना, कोणी जिंकणार आपणच आहे, तुमचीच माणसं जिंकणार आम्ही चौघं. आणि फक्त ह्याच्यात एक पॅक्ट ठेवतो की जी टीम हरण त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. ठरवायचं. तुला काय वाटतं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे ना? तुला सोचो नाही ठरवेल नाही, काहीतरी असं केलं पाहिजे. जिंकणार तर आपणच आहे दोघं, आपण जिंकावलं, आपण दोघी जिंकावलं. जरा 5 मिनिटं द्या, गेम खेळता आम्ही विचार करू काय. तुम्ही पण विचार करा. सो गाईज गेमची सुरुवात झाली. इथं तुम्ही बघू शकता 4 आहे. येल्लो लक्ष्मी आहे, रेड दीपक आहे, ब्लू सुदर्शन आणि ग्रीन प्रतिभा आहे. इथं बघा पुढे लिहिलं असेल BBA. तर बघू आता. दीपक आहे ना, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. गाईज आपण बाहेर आले. लक्ष्मी हिच लक्षच नाही, इज्जत घालवली. अरे ही पण बाहेर आली. शिट. गाईज आम्ही एवढं मस्ती केली ना आम्ही. गाईज आम्ही ना ते शाळेतले गेम खेळत होतो, टिक टॅक, 101 ते बॉक्स जॉईन करायला. तुम्हाला दाखवतो मी, थांबा. तेच घेतलं नाही पण जास्ती. हा प्रतिभा ओरडते ते घ्या. आम्ही हँडरायटिंग बघत होतो तर सुदर्शन जिंकलाय त्याच्यात. हे का 101 मध्ये इथं आम्ही मराठीत नाव लिहितोय. इथं असं ना काहीतरी हे का 101. सो आता ही माझ्या बघू आपण, आम्हाला सापडले परत. आणि बघा आम्ही आता जिंकायला लागलोय. आता बघा सुदर्शनला मारतो मी. थांबा, हे 2 पडले, 1 आणि 2 पडते रे आपल्याला. आता टाइम प्लीज कर. थांब ना, मारणार मी. हिला तू लांब जा, हिला खेळताच येत नाही लुडो. लॉकडाऊन मध्ये मला रिक्वेस्ट पाठवायची पण मी PUBG खेळायचो. तर का आता मेलं हे का गाईज. आता ह्या सांगून मारतो, ह्याला मारून टाकणार. घरी चालली. कुणाला मारलं? लिचमीला मारला. हमारी बहन को मारेगी तू. हा तुझीच केवढी बार. 6 पडले आणि 1 नाही. हे ह्यांचं काय ताळमेळ नाही बरोबर, ह्यांना नाही गेम खेळत. काही 6 पडणार आहे परत. 6 बघा पडले. अरे यार कस काय शक्य आहे. हे बघा अभि 5. 4. हो नो. अरे घरी चालली लक्ष्मीच्या मागे गेलं पाहिजे. 2 घरातली उडवणार गाई. जे दोघं जिकायला लागलेत, आम्हाला लय घाण मारलाय. आणि 1 मिनिट हे काय करतो स्वतःची. कुठे? हे बघ एक
काय नाही थांब मरत थांब तुम्हाला लक्ष्मी थांब आता अजून एक कवडी इथं आली पाहिजे मग मारणार आणि मी मारतो थांब. स्वतः मेले ना की दाखवत नाहीये आम्ही मेलो ना मग दाखवत अजून एक मेलं. गाईज ब्लॉग घेऊ का काय करू सांगा मग मा फोकस हटतो ना गेम वरनं. ती रे आतली घरात जाऊ दे. आता एक पडन राव मला गेम माहिती. हा वाव नेऊ का हिला पुढे हा घे अरे घे हिला दे ना. थांब थांब नाही हिला थांब मग मी याला टोपे येस हिला कळत नाही गेम. तरी तो म्हणत होता ओव्हर कॉन्फिडन्स. गाईज माझी पार्टनर अख्खी घरी आहे तिन्ही चारही घरी आहे तिचे. काय होणार आहे काय माहित. चारही घरी गेले चारही लक्ष्मीच्या घरी गेले. गाईज फक्त लास्ट मूव आहे मला एक पडले आम्ही जिंकलो. माझी चान्स तुला भेटणार हा मला एकच पडतोय राव. अरे मला एक का नाही लक्ष्मी अजून आपण लिरिक्स वर या मला एकच पडतोय राव. ही जळ टाळा टाळा. मारू याला. काय आम्ही ना शेवटच्या मोमेंटला जाऊन आणलंय, समजलं ना? पण आम्ही राजस्थान बहीण भाऊ जिंकलो आम्ही. भाऊ काय म्हणायचंय भाऊचं तोंडच फेडलं यार. भाऊला लय कॉन्फिडन्स होता आणि बहिणीला पण. कष्ट घेतले ते. आम्ही काय आधी कष्ट? गेलो होतो. कुठं घेतले चारी घरी होते, चारी अख्खा ब्लॉग शूटेड आहे. घरी होते. आपण होप सोडून दिलते आम्ही होप सोडून दिलते. पण at the end आम्ही जिंकलो. येस आम्ही होप सोडून दिलते. अभिनंदन खूप छान जिंकला तुम्ही. ए बस इथं. आता पार्टी जिंकल्याची पार्टी द्या. ए ऐक पार्टी नाही जे जे हारणार टीम होतं, जी टीम आम्ही जिंकलो आम्ही ठरवणार आम्हाला काय पाहिजे. आता तुम्ही दोघं कॉन्ट्री काढा काही करा. आपण काही नाही मागू शकतो का. ए ही चिटिंग नाही करायची तुम्ही नाव खराब करताय. काय नाही आपण विषय नाही. बरं ऐक ना ठीक आहे काय देऊ नका पण जिंकलो किती क्लास आहे आम्ही आम्हाला काही गरज नाही. लक्ष्मी सीए झाली लक्ष्मी सीए झाली आता माझी बहीण सीए झाली मला गरज नाही कसली. सो गाइस अभी कल हम किधर तो भी जाने वाले. किधर तो भी वो कल ही बोलेंगे. सुबह सुबह स्टार्ट करके स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगा तर उद्याचा ब्लॉग तुम्हाला नक्की बघायचा आहे. आणि आय होप हा पण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. लय लेंदी न करता चॅनलला सबस्क्राईब करा. काय करायचं? सो गाइस ये ब्लॉग आपण इधर एंड करते हैं. लाईक करा, सबस्क्राईब आणि एक गोष्ट सबस्क्राईब. सगळ्यांनी लक्ष्मीला कॉंग्रॅच्युलेट करायचे. कॉंग्रॅच्युलेट ती सीए झाली. सीए होणं सोपं नाहीये. सी यू टुमॉरो गाइस. उद्याचा ब्लॉग अजून भारी असणार आहे. पुढे चाललोय त्याच्यात कळणार आहे. उद्या तर एवढं हिंट देतो बँगलोरच्या बाहेर चाललोय. सो जस्ट थिंक. बाय बाय.